36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. श्री क्षेत्र वेरूळ येथील नाथ आश्रमामध्ये रामनवमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे. तसेच संत महंतांच्या सानिध्यात भव्य संगीतमय नवनाथ कथेच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालंय. नाथ आश्रमाच्या मठाधिपती सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान संगीतमय नवनाथ कथेचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी रामनवमी निमित्त विशेष कार्यक्रम पार पडलाय आणि ध्वजारोहण संपन्न झालंय. यावेळी सद्गुरू अक्काताई महाराज यांनी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले, प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शांचे अनुकरण प्रत्येकानं करावे, शांतता, संयम आणि मर्यादा पाळून जीवन जगावे, देव, देश आणि धर्म यांची सेवा करावी, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांची साथ असेल तर जीवन मंगलमय होईल आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद लाभेल. या कार्यक्रमासाठी टाका आश्रमाचे प्रमुख श्री विद्या वामदेव तीर्थस्वामी, अभियंता इंजिनियर अतुल चव्हाण पाटील, खुलताबाद भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रकाश वाकळे, वेरूळ ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली आहे. तसेच संगीतमय नवनाथ कथेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा असं आवाहन नाथ आश्रमाच्या वतीने सद्गुरू अक्काताई महाराज यांनी केलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग मिमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.